श्रीमंत नाही झाला. करोडो लोक जे आहेत आज 54% जवळ 8 करोडपेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये लोक आज या अडचणीमध्ये आहेत. आणि 93 सालामध्ये जे आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलं याच्या अगोदर सरकार ठरवत होतं कुणाला किती आरक्षण, याच्या नंतर आयोग नेमायचा, न्यायमूर्तीचा आयोग ते अभ्यास करतील, त्यांच्याकडे जायचं, त्यांनी जर सांगितलं मंत्रिमंडळाला तर करायचं आणि त्याप्रमाणे आयोग निर्माण झाले. मी त्यावेळेला शिवसेना सोडली, पवार साहेबांकडून आलो. आम्ही सांगितलं होता जालन्याला परिषद झाली, 1 लाख लोक होते, उन्हामध्ये बसले होते. पवार साहेब होते मुख्यमंत्री, मी हाऊसिंग मिनिस्टर, विलासराव होते मंत्री. एकच मागणी केली की आम्हाला मंडळ आयोगाची अंमलबजावणी करा, तर त्यांनी सांगितलं 1 महिन्याच्या आत मंडळाची अंमलबजावणी कर आणि त्यांनी ती केली. आणि म्हणूनच मी त्यांच्या बरोबर काँग्रेस होते आणि ते कुठले 2 पक्ष झाले काँग्रेसचे, तरी सुद्धा आम्ही साहेबांबरोबर राहिलो आणि सांगितलं की नाही, आम्हाला पाहिजे असलेली गोष्ट पवार साहेबांनी आम्हाला दिली, आम्ही त्यांच्या बरोबर हा इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे की काय. आणि त्याच्यानंतर मग आयोगाकडे मराठा समाज 4 वेळा गेला. खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग वगैरे सगळ्यांनी सांगितलं की हे शक्य नाही. तुम्ही दुसरा आयोग गायकवाड आयोग आला, त्या अगोदरच्या आयोगामध्ये आपले दहिवाडे साहेब सुद्धा मेंबर होते. महाराष्ट्रवादी आयोग होतो, ठाकरे पण होते, एक सोनावणे सांगतो मेश्राम होते. काहीतरी त्यावेळेला चक्र फिरलं राजकीय, क्रिकेटाने राजीनामा दिला. हाके पण माझ्याकडे आले, मी सांगितलं अजिबात राजीनामा देऊ नको, बघूया काय होतं, ते काय करता येते कोण. राजीनामा दिला आणि तिथे राहून आपल्याला लढायचं आहे. एकच मनुष्य निघाला, त्याचं नाव मेश्राम, दलित समाजाचा, थोडेसे वयस्कर. माझ्याकडे काय करतो, तुम्ही तरी निदान राहा, बोला, काही होणार नाही, मला माहिती आहे, पण राहा. एकच मनुष्य आहे. माझं म्हणणं असं आहे, लढायला उतरल्यानंतर जे आहे शेवटपर्यंत लढलं पाहिजे. शेंडी तुटो पारंबी तुटो, मागा नाही यायची. आणि मग त्या आयोगाने दुसऱ्या मराठा द्या म्हणून सांगितलं. हायकोर्टाने काही मंजूर केलं, काही ना मंजूर. ते पण गेलं सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की हा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही. या समाजाचे 7% आमदार आहे, मुख्यमंत्री आहे, मंत्री आहे, सगळे कारखाने आहेत, अमुक आहे, संस्था आहेत, वगैरे 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 सगळं आहे. जिल्हा परिषदेच्या भागामध्ये सगळं आहे. तुम्ही शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या जर समाज मागे असेल तर दुसरं आरक्षण याच्यात नाही, 50% असणार. सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आणि एवढंच नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की राजकीय दबावाखाली कुणालाही हे आरक्षण मिळता कामा नये, हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने हे सुद्धा म्हटलेलं आहे. आपली जी काही सध्याची देशातली जी आहे त्या अधिकाऱ्यांची आणि जे काम करण्याची पद्धत पाहता एकूण अनेक ठिकाणी जे आहे वेगवेगळ्या आयडिया लढवून फेक सर्टिफिकेट दिली जातात. भारत सरकार आणि राज्य सरकारला सांगणं आहे की याच्यामध्ये लक्ष द्या
आणि ते रद्द करा सुप्रीम कोर्टाने. जेव्हा सुप्रीम कोर्ट जेव्हा सांगतं त्या सेकंड लॉ ऑफ द लँड हा देशाचा तो कायदा म्हणतो. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा मग मराठा आरक्षणाचे जे अनेक शांततामय मोर्चे निघाले, 58 मोर्चे निघाले. गुजरातेत निघाले पाटीदार पटेल, राजस्थानमध्ये गुजर, पुढे आणखी हरियाणाच्या निघाले मोर्चे. काय मग मोदी साहेबांनी त्याच्यावर तोडगा काढला आणि EWS म्हणजे आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्यांसाठी, आणि त्याच्यामध्ये लिहिलं की जे लोक आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहेत परंतु सामाजिकदृष्ट्या मागास नाही म्हणून त्यांना त्या 50% आरक्षणामध्ये जाता येत नाही, म्हणून त्यांच्यासाठी मी 10% आरक्षण देतो आहे. आणि ते 10% आरक्षण मिळाल्यानंतर गुजरात, राजस्थान, हरियाणा सगळी आंदोलनं संपली. मराठा समाजाचं आरक्षण आंदोलन काही संपलं. त्या 10%मध्ये केवळ मराठा समाजाचे 8% लोक त्यांचे आहेत. एक समाज ते तर म्हणजे आम्ही एवढ्या एक